रॅक्नो ओबेसिटी हेल्पलाईनमध्ये आपले स्वागत आहे. मी भारतीय पुरुषांनी विचारलेले खरे प्रश्न उत्तर देत आहे, जे प्रगत अँटी ओबेसिटी वैद्यकीय उपचारांबद्दल आहेत. सोपे, प्रामाणिक आणि व्यावहारिक. पहिला प्रश्न पुण्याहून रोहनने विचारला आहे. तो विचारतो, माझी पात्रता आहे की नाही हे मला कसं कळेल? पात्रतेची कल्पना ड्रायव्हिंग लायसन्स चाचणीसारखी करा. प्रत्येकाला आपोआप एकसारखी औषधे मिळापळे. सहसा डॉक्टर अँटी ओबेसिटी औषधे तेव्हाच देतात जेव्हा BMI 30पेक्षा जास्त असतो किंवा 27पेक्षा जास्त असून उच्च रक्तदाब, लिपिड्स, स्लीप ॲपनिया, प्री डायबेटीस किंवा टाईप 2 डायबेटीस सारख्या समस्या असतात. हे सौंदर्य प्रसाधन नसून वैद्यकीय तपासणीनंतर जोखीम कमी करण्यासाठी दिले जाते. पुढचा प्रश्न बेंगळुरूहून अर्जुनचा आहे. तो विचारतो, ही नवीन अँटी ओबेसिटी औषधे नेमकी वेगळी कशी आहेत? बहुतांश लोकांना वाटतं की ही औषधे फक्त भूक कमी करतात, पण ते पूर्णपणे खरं नाही. तुमच्या पोटात असे सिग्नल्स असतात जे पोटभरपणा आणि साखर नियंत्रण यास मदत करतात. स्थूलतेमध्ये हे सिग्नल्स कमकुवत होतात. काही नवीन औषधे 2 मार्गांवर एकत्र काम करतात. जसं की एक लेन जाम असेल तर दुसरी ट्रॅफिक लेन उघडल्यासारखं. त्यामुळे भूक नियंत्रण आणि ग्लुकोज हाताळणी दोन्ही एकत्र सुधारू शकतात. आणि औषधे पिकाऊ जीवनशैलीतील बदलांसोबत जसे संतुलित आहार आणि नियमित शारीरिक क्रिया यांच्यासोबत घेतल्यासच उत्तम परिणाम देतात. पुढचा प्रश्न करण कडू आहे. तो मला विचारतो, मला खरे आकडे सांग, फक्त गाजावाजा नको. योग्य प्रश्न आहे. तर क्लिनिकल अभ्यासातून असं दिसून आलं आहे की जीवनशैलीतील बदलांसोबत ही औषधे घेतल्यास रुग्णांना कालांतराने लक्षणीय वजनघट अनुभवता येते. वैयक्तिक परिणाम अनेक गोष्टींवर अवलंबून असतात, जसं की संपूर्ण उपचार पद्धतीचे पालन, औषधांसोबत आहार, व्यायाम आणि वर्तनातील बदल. हे वैद्यकीय वजन व्यवस्थापन आहे, जे 4 आठवड्यात नाही तर 4 महिन्यात ताड होतं. चांगल्या निकालासाठी औषधे आणि जीवनशैलीतील बदल सातत्याने पाळणे गरजेचे आहे. पुढचा प्रश्न इम्रानकडून आहे. तो विचारतो, डोस कसा सुरू केलेला? तो डॉक्टर पहिल्याच दिवशी जास्त डोस देत नाहीत. उपचार सहसा कमी डोसने सुरू होतात आणि मग आठवड्यानंतर हळूहळू वाढवले जातात. याला डोस एस्कॅलेशन म्हणतात. ही पद्धत मुद्दाम हळूहळू असते, जेणेकरून शरीर औषधाशी जुळवून घेईल आणि दुष्परिणाम कमी होतील. तुमची सहनशक्ती आणि उपचाराचे उद्दिष्ट लक्षात घेऊन तुमचा डॉक्टर योग्य डोस वाढवण्याचा कार्यक्रम ठरवेल. यासाठी नियमित वैद्यकीय फॉलोअप आवश्यक असतो. पुढचा प्रश्न नितीनकडून आहे. याचा प्रश्न आहे, इंजेक्शन देणारी औषधे घरी योग्य पद्धतीने कशी घ्यावी? सबक्युटेनियस इंजेक्शनसाठी तुम्ही स्वतःला मांडीमध्ये किंवा पोटावर इंजेक्शन देऊ शकता. वरच्या हातात इंजेक्शन दुसऱ्या व्यक्तीनेच द्यावे लागते. इंजेक्शन देण्याचं ठिकाण दर आठवड्याला बदलत जा. हीच शारीरिक जागा चालेल, पण प्रत्येक वेळी अगदी त्याच ठिकाणी टोचू नका. सुई घाला, डोस द्या आणि 5 पर्यंत मोजताना सुई तशीच धरून ठेवा. इंजेक्शन दिल्यानंतर त्या जागेवर चुळू नका. जर थोडेसे रक्त आले असेल तर फक्त हलक्या हाताने दाबा. तुमचे डॉक्टर किंवा नर्स तुम्हाला स्वतः इंजेक्शन देण्यापूर्वी योग्य प्रशिक्षण देतील. व्यावसायिक मार्गदर्शनाशिवाय कधीही सुरुवात करू नका. पुढचा प्रश्न संदीपकडून आहे. तो विचारतो, सामान्य दुष्परिणाम कोणते आणि मी काय करावे? सुरुवातीचे बहुतेक साईड इफेक्ट्स पचन संस्थेशी निगडीत असतात, जसे मळमळ, जुलाब, बद्धकोष्ठता, भूक मंदावणे. बऱ्याच जणांची लक्षणे सौम्य ते मध्यम असतात आणि डोस वाढवताना दिसतात. या लक्षणांच्या नियंत्रणासाठी हळूहळू खाणे, अल्प आहार घेणे, कमी तेलकट तिखट खाणे आणि पुरेसे पाणी पिणे उपयुक्त ठरते. याशिवाय तुमचे डॉक्टर उपचार कसे सहन करता आहात हे तपासतील आणि साईड इफेक्ट्सनुसार डोस बदलू शकतात. पुढचा प्रश्न विक्रमकडून आहे. त्याचा प्रश्न आहे, कुठली लक्षणे आपत्कालीन इशारे आहेत? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली, तीव्र पोटदुखी किंवा पाठदुखी जी कमी होत नाही, विशेषतः उलट्यांसह. त्वरित डॉक्टरांना दाखवा. हे पॅनक्रियाटायटिस सारखे गंभीर लक्षण असू शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे श्वास घेण्यास त्रास, ओठ, जीभ, घसा सुजणे किंवा गिळताना अडचणी येणे. ताबडतोब आपत्कालीन उपचारासाठी धाव घ्या. तिसरं म्हणजे इन्सुलिन किंवा सल्फोनेल्युरिया घेत असाल तर लो शुगरची लक्षणे ओळखा. घाम येणे, गोंधळणे, हातपाय थरथरणे ही लक्षणे कमी साखरेचे संकेत असू शकतात. म्हणूनच उपचाराच्या संपूर्ण काळात वैद्यकीय देखरेख आवश्यक आहे. पुढचा प्रश्न देवकडून आहे. त्याचा प्रश्न आहे, प्रवास करताना मी माझा साप्ताहिक डोस चुकवला तर काय? पुन्हा हा देखील संबंधित प्रश्न आहे. जर चुकलेला डोस घेण्यात 4 दिवस किंवा त्यापेक्षा कमी उशीर झाला असेल तर तो आठवण येताच घ्या आणि नंतर पुढील नियोजित दिवशी नेहमीप्रमाणे डोस चालू ठेवा. जर 4 दिवसांपेक्षा जास्त वेळ झाला असेल तर तो डोस वगळा आणि पुढील नियोजित दिवशी पुढचा डोस घ्या. चुकलेला डोस भरून काढण्यासाठी दुहेरी डोस घेऊ नका. उपचार सुरू करताना तुमच्या डॉक्टरांनी चुकलेल्या डोससाठी विशिष्ट मार्गदर्शन द्यावे. पुढचा प्रश्न राहुलकडला आहे. त्याचा प्रश्न आहे, हे औषधे कोण घेऊ नयेत? हा एक महत्त्वाचा तपासणीचा मुद्दा आहे.
जर कुटुंबात मेडुलरी थायरॉइड कॅन्सर किंवा MEN2 सिंड्रोमचा इतिहास असेल किंवा यापूर्वी अशा औषधामुळे गंभीर ॲलर्जिक प्रतिक्रिया आली असेल तर ही औषधे घेणं विषिद्ध आहे. काही इतर वैद्यकीय स्थितींमुळेही ही औषधे घेता येणार नाहीत. म्हणूनच उपचार सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांची तपासणी अनिवार्य आहे. फक्त पात्र डॉक्टरच तुम्ही योग्य उमेदवार आहात की नाही हे ठरवू शकतात. पुढचा प्रश्न आदित्य करला आहे. याचा प्रश्न आहे, हे औषध काम केल्यास मी 3 महिन्यांनी थांबू शकतो का? हा एक सामान्य प्रश्न आहे जो अनेक रुग्ण विचारतात. म्हणून लठ्ठपणाची तुलना रक्तदाबासारखी करा. हा दीर्घकालीन आजार असून आठवड्याभराचा प्रकल्प नाही. अनेक लोकांना दीर्घकालीन उपचार धोरणांची गरज असते आणि सुरू ठेवायचे, थांबायचे किंवा औषध बदलायचे हे निर्णय प्रतिसाद, साईड इफेक्ट्स आणि जोखीम प्रोफाईलवर आधारित वैद्यकीय निर्णय असतात. उपचार प्रभावी होण्यासाठी सहसा सतत औषधोपचार आणि सातत्यपूर्ण जीवनशैलीतील बदल आवश्यक असतात. तुमच्या तज्ज्ञ डॉक्टरांची चर्चा न करता स्वतःहून औषध अचानक थांबवू नका. कोणतेही उपचार थांबवणं हे वैद्यकीय देखरेखीखालीच असावे. जर हे तुमच्या कथेसारखे वाटत असेल तर प्रॅक्टोवर लठ्ठपणा तज्ज्ञ किंवा एंडोक्रिनॉलॉजिस्टला भेटा. योग्य प्रकारे तपासणी करून घ्या. तुमच्या शरीरासाठी सुरक्षित असा उपचार आराखडा निवडा, सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर आधारित नाही. लक्षात ठेवा, ही औषधे टिकाऊ जीवनशैलीतील बदलांसोबत, ज्यात पोषण सल्ला, नियमित शारीरिक व्यायाम आणि वर्तन उपचार यांचा समावेश आहे, तेव्हा सर्वाधिक प्रभावी ठरतात. यासाठी सतत वैद्यकीय देखरेख आवश्यक असते आणि ही सर्वांसाठी योग्य नसतात. तुमच्या विशिष्ट परिस्थितीसाठी वैद्यकीय उपचार योग्य आहेत का हे ठरवण्यासाठी पात्र तज्ज्ञाची सल्लामसलत बुक करा. महत्त्वाच्या आरोग्य विषयांवरील अधिक उपयुक्त सल्ल्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.